स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर एस क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकट ओपन करण्यासाठी टर्बो किंवा सिक्युअर VPN हे दोन VPN तुम्हाला दिलेले आहेत. तुमच्या मोबाईल कोणताही सपोर्ट करत असेल तो तुम्ही वापरू शकता. तर इथं आपण टर्बो VPN चालू करून घ्यायचे अशा प्रकारे आणि चालू झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. आता कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता न्यू प्रोजेक्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर बघू शकता मी तुम्हाला मटेरियल ब्लॅक PNG आपल्या व्हिडिओमध्ये वापरण्यात जाणारी ॲटिट्यूड PNG दिलेले आहे. त्यानंतर व्हिडिओजमध्ये बीटमार्क तुम्हाला प्रोजेक्ट आणि त्यामध्ये सॉन्ग इथं प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तो व्हिडिओ काय करायचा आहे ॲड करून घ्यायचा बीटमार्कचा. तर बीटमार्कचा अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे बीटमार्क करून घ्यायचा आहे. बीटमार्क कशा प्रकारे करायचा आहे की जिथं आपल्याला बीट ग्लो होताना दिसून येते आणि तुम्हाला इथं बीटमार्क अशा प्रकारे दिलेला आहे. आता बघू शकता पहिला बीट इथं बदललेला आहे. इथून पहिला बीट चालू झालेला आहे, इथून सेकंड बीट, त्यानंतर बघू शकता थर्ड बीट. अशा प्रकारे काय करायचं बीटमार्क इथं आपल्याला करून घ्यायचं आहे. जिथं आपल्याला ग्लो होतोय तिथं आपल्याला काय करायचं अशा प्रकारे बीटमार्क करून घ्यायचं. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन आणि सोप्या पद्धतीने तुम्ही इथं बीटमार्क करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता शेवटपर्यंत काय करायचं आहे ते अशाच प्रकारे बीटमार्क करून घ्यायचा आहे. इझी वेमध्ये बघू शकता फक्त आपण अशा प्रकारे थोड्याच अंतरावर बीट करून घेतोय. तर अशा प्रकारे काय करायचं आहे जिथं जिथं ग्लो होतंय तिथं आपल्याला काय करायचं अशा प्रकारे बीटमार्क करून घ्यायचा आहे. मी अशाच प्रकारे बीटमार्क करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत बीटमार्क करून घ्या. तर बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर आपण व्हिडिओमध्येच बीटमार्क केलेला आहे. म्हणजे जो व्हिडिओ आपण दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला बीटमार्क केलेला आहे. तर नेक्स्ट स्टेप काय करायचे की दोन बोटाच्या साह्याने इथं आपल्याला ही जी साईज आहे ती वाढवून घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे व्हिडिओची जी साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घेतलेली आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायची या प्रत्येक बीटमार्कमध्ये तुमचा इमेज रिप्लेस करायचा आहे. त्यासाठी तो इमेजचा जो भाग आहे तो आपल्याला सिलेक्ट करून ते खालील ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला ते रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल. बघू शकता अशा प्रकारे स्क्रोल कर हा रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल. त्या रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून फोटोजमध्ये जाऊन तुमचे इमेज अशा प्रकारे ॲड करून बघू शकता अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही इझी वेमध्ये तुमचे इमेज अशा प्रकारे ॲड करून इथं रिप्लेस करू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे ज्या भागात आपल्याला रिप्लेस करायचा आहे तो भाग सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल करत बघू शकता इथं आपण काय करायचं आहे की फक्त रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करून तुमचे फोटो काय करायचे ॲड करायचे आणि अशा प्रकारे ती साईज वाढवून घ्यायची आहे. बघू शकता इझी वेमध्ये मी करून घेतोय. तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत या प्रत्येक बीटमार्कला तुमचा इमेज आहे तो रिप्लेस करून घ्या. बघू शकता अशा प्रकारे आपण एका क्लिकमध्ये इथं इमेज आहे तो रिप्लेस करून घेतोय किंवा इमेज आहे तो तुमचा इथं सेट अशा प्रकारे करू शकताय. अशाच प्रकारे शेवटपर्यंत तुमचा इमेज तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे. मी अशाच प्रकारे मी जे डेमोचे यूज केलेले आहेत तिथं तुम्हाला स्वतःचे इमेज करून घ्यायचे आणि तुम्ही अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे. मीही अशाच प्रकारे शेवटपर्यंत हे जे इमेज आहेत ते ॲड करून घेतोय. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक इमेज आहे ते आपल्या बीटमार्कनुसार रिप्लेस केलेले आहे आणि आपल्याला इथं सेट केलेले आहे. नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे त्या प्रत्येक इमेजला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पहिला जो इमेज लेअर आहे तो आपल्याला सिलेक्ट करून इथं अशा प्रकारे बघू शकता बॅक निघून इफेक्ट आहे. इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक केल्यानंतर ओपनिंग अँड क्लोजिंग हा जो ऑप्शन आहे तो ऑप्शनवर क्लिक करून इथं तुम्हाला काय करायचं आहे की इथं बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे कॅमेरा डान्स म्हणून एक इफेक्ट मिळून जाईल. बघू शकता कॅमेरा डान्स म्हणून अशा प्रकारे इफेक्ट मिळून जाईल. तो इथं काय करायचं आहे ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. बघू शकता अशा प्रकारे. तर नेक्स्ट स्टेप काय करायची की हा जो इफेक्ट पेस्ट केल्यानंतर
उरलेला भाग आहे तो आपल्याला इथं काय करायचा आहे की अशा प्रकारे बघू शकताय. इथं आपल्याला काय करायचं आहे, उरलेला भाग आहे म्हणजे इथपर्यंतच आपल्याला ती जी सेटिंग आहे म्हणजे आपली जी इफेक्ट आहे तो इथपर्यंतच ठेवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची, सेकंड इमेज लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर जो पॉपिंग्स हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. सेकंड नंबरलाही आपल्याला तोच इफेक्ट अप्लाय करण्यासाठी ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जायचं आणि सेकंड नंबरच्याही इमेज लेअरला तोच अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड इमेज लेअरला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथं आपल्याला काय करायचं आहे की हे ऑप्शन स्क्रोल करून तुम्ही बघू शकताय की तुम्हाला इथं पेंडुलम 1 अशा प्रकारे इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला परत एकदा इफेक्ट ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं आपल्याला पेंडुलम 2 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. पेंडुलम 2 हा अप्लाय करून घेतल्यानंतर त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर लेआउट म्हणून इफेक्ट तुम्हाला मिळून जाणार अशा प्रकारे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे लेआउट हा इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सिम्पली ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि इथं बघू शकता तुम्हाला लेआउट म्हणून हा इफेक्ट मिळून जाईल. तर इथं बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. पेंडुलम 1 नंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं तो अप्लाय करून घ्यायचा आहे. इथे थोडासा प्रॉब्लेम येत आहे, बघू शकता अशा प्रकारे रिव्हर्स किंवा पेंडुलम 1 व्ही लावलं तरी चालणार आहे. बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता यासमोर इमेज लेअरला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, वेव्ह ABS म्हणून हा जो इफेक्ट सेकंड नंबरचा दिसतोय तो आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि वेव्ह ABS सेकंड म्हणजे इथून थर्ड इमेज लेअर अप्लाय करायचा आहे. आणि जो हा इफेक्ट आहे म्हणजे बघू शकता आपला स्टार्टिंगपासून 1 2 3 4 5 6 7 8 9 जो 9वा इमेज आहे तो आपल्याला सिलेक्ट करून काय करायचं, बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे आणि हे ऑप्शन स्क्रोल करत तुम्हाला इथं स्प्लिट ऑप्शन मिळून जाईल. तर स्प्लिट ऑप्शनमध्ये 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट दिसतोय बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे बघू शकता 3 लेअर इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की इफेक्ट सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार. फक्त काय करायचं आहे की तर हा जो 3 लेअर इफेक्ट आहे तो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. अशा प्रकारे 3 लेअर इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर इथंपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीट मार्कला काय करायचं आहे, आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि वेव्ह A हा जो पहिला इफेक्ट आणि सेकंड इफेक्ट ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन वेव्ह ABS म्हणजे थर्ड इफेक्ट अशा प्रकारे काय करायचं आहे, एकाडे एक हेच इमेज इफेक्ट आहेत ते अप्लाय करायचे म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं समोर दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकता मीही इथं पहिला म्हणजे सेकंड नंबरचा वेव्ह A आणि वेव्ह ABS हा सेकंड नंबरचा हे दोन्ही शेवटपर्यंत काय करतोय, ॲड करतोय. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही अशाच प्रकारे इफेक्ट आहेत ते शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता आपण इथं काय केलेलं आहे की सिम्पली हे इफेक्ट अप्लाय करायला चालू केलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता आपण कुठला करणार आहोत की वेव्ह A आणि वेव्ह ABS हे 2 इफेक्ट आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जो वेव्ह A आहे तो इथं अप्लाय करायचा आहे आणि थर्ड नंबरचा म्हणजे वेव्ह ABS हा आपल्याला सेकंड नंबरला अप्लाय करायचे. बघू शकता अशा प्रकारे मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करून गेलेलं आहे. इथं तुम्ही अशा प्रकारे हे इफेक्ट अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण हे दोन्ही इफेक्ट प्रॉपरली ॲडजस्ट किंवा अप्लाय केलेले आहेत आणि याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. फक्त इथं काय करायचं आहे, जिथपासून आपला मेन बीट चालू होतोय तिथं आपल्याला शेक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे जो शेक इफेक्ट आहे इथं अप्लाय करून घेतल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे. त्यासाठी इथं काय करायचं आहे, थोडा वेळ वाट बघायची आहे की आपल्याला इफेक्ट आहेत ते लोड होताना दिसून येत आहेत आणि इथं आपले इफेक्ट आहेत ते सेकंड आणि थर्ड अशा प्रकारे 2 इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. अप्लाय झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आहे की बघू शकताय तुम्हाला याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येतोय. तर बघू शकताय आपला जो 6वा इमेज आहे अशा प्रकारे. तर या इमेजपासून काय करायचं, आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये तुम्हाला इथं शेक इफेक्ट मिळून जाईल. नाईट क्लबमध्ये शेक इफेक्ट मिळून जाईल. तर तो शेक इफेक्ट अशा प्रकारे आहे, तो सिम्पली अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची अशा प्रकारे बघू शकताय. अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करून ॲड ओव्हरलेवर क्लिक करायचं आहे आणि आपलं जे मटेरियलमधील
मी तुम्हाला मटेरियलमधील जो PNG दिलेला आहे तो अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर थोडीशी साईज कमी करून वरती सेट करायचं आहे आणि याची लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर बघू शकता की तुम्हाला इथं काय करायचं आहे, तिथं आपण 3 लेअर मिरर इफेक्ट दिलेला आहे. अशा प्रकारे बघू शकता आपण 3 लेअर मिरर इफेक्ट इथं दिलेला आहे. इथं काय करायचं आहे, 2 भागात इथं PNG कट करून घ्यायचे आहे. PNG कट केल्यानंतर जो मधील भाग आहे तो सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.